आपण प्रत्येक जण घराची वास्तुशांती करतो का? तर त्या घरातले दोष निघून गेले पाहिजेत. मग वास्तुशांती ही आपणच करतो का? हा वास्तुशांतीचा नियम कधीपासून लागू झाला आपल्या हिंदू धर्मामध्ये? तर सांगतो ऐका, जगामध्ये या विश्वामध्ये सगळ्यात एक नंबरची वास्तुशांती जर कोणी केली असेल ती प्रभू रामचंद्राच्या घराची झाली होती. त्या राजा दशरथानं केली होती. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचं लग्न झालं त्यावेळेला सीतामय्या अयोध्यामध्ये आल्या आणि अयोध्यामध्ये आल्याच्या नंतर 3 दिवस सीतामय्या अस्वस्थ होत्या. त्या ठिकाणी दशरथानं विचारलं की सीते, तुम्ही अस्वस्थ का आहात? त्यावेळेला सीतामय्यानं सांगितलं, मला या घरामध्ये समाधान लागत नाही, सुख लागत नाही, शांती लागत नाही. मला असं वाटतं या घराची वास्तुशांती तुम्ही केली पाहिजे. त्यावेळेला दशरथ राजानं त्या अयोध्या नगरीमधील प्रभू रामचंद्राच्या म्हणजे स्वतः दशरथ राजाच्या घराची वास्तुशांती करायचं ठरवलं. त्यावेळेला एक नंबरचा विद्वान पंडित ब्राह्मण वास्तुशांतीची पूजा मांडण्यासाठी बोलवला. त्या ब्राह्मणाचं नाव होतं रावण. रावणानं अत्यंत सुंदर पूजा मांडली आणि पूजा आटोपल्याच्या नंतर आता रावणाचा शेवटचा विधी राहिला होता. तो विधी म्हणजे ब्राह्मण भोजन. रावण आता जेवणाला बसणार होता. जेवायला सुंदर ताट वाढलं होतं, परंतु रावण जेवायला ताटावर काही बसत नव्हता आणि जेवायला ताटावर जरी बसला तरी त्या ताटातल्या अन्नाला हात सुद्धा लावत नव्हता. विचारलं प्रभू रामचंद्रानं, नेमकं तुम्ही जेवण का करत नाही? त्यावेळेला रावणानं सांगितलं, रामा, तुम्हाला माहित नाही का, वारकऱ्यांना आणि ब्राह्मणांना दक्षिणा ठेवल्याशिवाय ते कधी जेवण करत नाहीत. हे तुम्हाला माहित नसावं बहुतेक, परंतु तुम्हाला सांगतो. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, काय दक्षिणा हवी आहे ब्राह्मण देवा तुम्हाला? त्यावेळेला रावणानं सांगितलं, प्रभू, मला दुसरं काही नको, मला फक्त एकच तुमच्याकडून वचन हवंय की तुम्ही एकदा तरी माझ्या लंकेला तुमचे चरण लावाल. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, रावणा, हे कधी शक्य होऊ शकत नाही, कारण माझे भक्त गाती जेते आणि नारदामी उभात येते. जिथं माझी भक्ती असेल तिथंच मी येतो, जिथं माझी भक्ती नसेल तिथं मी येत नाही. त्यावेळेला रावण काही जेवायला तयार होत नाही, पण सीतामय्या म्हणतात, प्रभू, तुम्ही वचन देऊन टाका रावणाला. प्रभूनं सांगितलं, सीते, तुमच्या कुळाची रीत आहे, एकदा वचन दिलं की ते वचन आम्हाला निभवावं लागतं. प्राण जाये पर वचन न जाये, ही आमची रीत आहे. त्यावेळेला सीतेने सांगितलं, प्रभू तुम्ही वचन तर द्या. प्रभू काही वचन द्यायला तयार नाहीत. मग सीता म्हणते, प्रभू, मी तुमची भक्ती आहे ना, मी तुमची भक्ती आहे ना, जर मी तुमची भक्ती असेल तर तुम्ही वचन द्या. तुम्ही जरी त्या रावणाच्या लंकेला आला नाहीत तरी तुम्ही असं म्हणता, जिथं तुमची भक्ती आहे मी तिथं जातो ना, मग त्या रावणाच्या लंकेला अगोदर मी जाईल, मग मला शोधत शोधत तरी तुम्ही तिथं याल ना. द्या वचन, तुम्ही द्या वचन म्हटल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रानं रावणाला